अतिक्रमणाचा प्रश्न भयंकर आहे का? हो, खूप भयंकर आहे, महाभयंकर आहे. पण तुमच्या डोळ्याला श्रीमंतांची अतिक्रमणं दिसत नाहीत. नगरसेवक त्यांच्या नातेवाईकांची, आमदार मंत्री त्यांच्या नातेवाईकांची, खासदार मंत्री त्यांच्या नातेवाईकांची अतिक्रमणं तुम्हाला दिसत नाही. राजकीय टग्यांची किंवा या नाशिकमध्ये ज्या 80, 90, 100 घराण्यांची सत्ता आहे ते आणि त्यांच्या नातेवाईकांची अतिक्रमणं तुम्हाला दिसत नाही. तुमच्या डोळ्याला त्यावेळेला भात बांधलेला असतो. आम्हाला संविधानानं चालणारं सरकार जे पारदर्शक पद्धतीनं काम करील आणि कुठल्याही माणसाच्या हुद्द्याचा, कुठल्याही माणसाच्या जातीचा, धर्माचा कुठलंही भांडवल करून त्याची इथं सत्ता प्रस्थापित होणार नाही. सामान्य माणसं त्यांची इथं सत्ता आहे, लोकसत्ता, लोकशाही ती आम्हाला हवी आहे. तर त्या अंतर्गत तुम्ही अतिक्रमण काढायचं तर त्याचे काही नीती नियम आहेत, नीती मूल्य आहेत, याचं ठेवायचं आणि त्याचं काढायचं, असं करू नका. दुसरी गोष्ट, राजकीय धेंडांनो, राजकीय टग्यांनो, राजकीय टग्यांच्या बगल बच्च्यांनो, आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक सगळे तुम्ही तुमचे बगल बच्चे, तुमचे राजकीय टगे, तुमचे आका यांचे होर्डिंग लावता तुम्ही दिशादर्शक फलकावर सुद्धा, आणि वाटेल तेवढे होर्डिंग लावतात. खरं असं म्हणू नये तुमच्या बापाची जागा आहे का? ही भाषा अतिशय अयोग्य आहे. तुमच्या बापाची ठेव आहे का? ही भाषा चालणार नाही. तर हे सगळं जनतेचं आहे, तर त्याचे नियम जे आहेत ते नियमाप्रमाणे काम केलं पाहिजे, गरजेचं आहे. तुम्ही करत नाही, तुम्ही अनिर्बंध झालेला आहात. नेपाळमध्ये पहिल्यांदा झोडून कोण काढले माहिती का? अशा वृत्तीचे राजकीय नेते ज्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि जनतेचे सगळे अधिकार, हक्क मारले. त्याच लोकांना जनतेनेही मारले. पण आम्हाला तसं करायचंय का? अजिबात नाही करायचं. भ्रष्टाचार तुम्ही थांबवणार का? वशिलेबाजी तुम्ही थांबवणार का? नेपोटिझम थांबवणार का? नगरसेवकाचाच मुलगा नगरसेवक, आमदाराचाच मुलगा आमदार, मंत्र्याचाच मुलगा मंत्री. परत मला हे नाही माहिती तुमच्या बापाची ठेव आहे का? ही भाषा अयोग्यच आहे. अजिबात ही भाषा वापरायची नाही. तर ही जनतेचं राज्य आहे, ही लोकशाही आहे, लोकांचं राज्य आहे. द्या त्यांना त्यांचं राज्य. 78 वर्ष झाले आम्ही मागून राहिलो. आम्ही मालक आहोत या देशाचे, पण तुम्ही आम्हाला मालक बनू देत नाही. तुम्ही सगळं तुमच्या मांडीखाली, ढुंगणाखाली सगळं लपवून ठेवून राहिले. आम्हाला पारदर्शकता पाहिजे, पारदर्शकता, प्रामाणिकता पाहिजे तुमच्या व्यवहारात. तुम्ही चोर आहे, तुम्ही लुटेरे, दरोडेखोर आहे, डाकू आहे, भ्रष्टाचारी आहे, म्हणून देशद्रोही आहे. आणि ते देशद्रोह करताना सरकारच्या सगळ्या तिजोऱ्या तुम्ही लुटून राहिले. म्हणून मी जनतेला आवाहन करीन, असे सगळे लोक जे देशाला लुटतात त्यांना देशद्रोही म्हणायला सुरुवात करा. तो भले तुमचा बाप असो, आई असो, बहीण असो, भाऊ असो. जो चोऱ्या करतो देशाच्या तो देशद्रोही. देशद्रोही, 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 देशद्रोही. काम चुकार भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही. काम चुकार भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही.